नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुमच्या झी मराठीवरच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. आज मी फार खुश आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. असं म्हणतात की आपल्या गावाकडे जाणारी एसटी जरी आपल्याला दिसली तरी मन भरून येतं. आपण त्या एसटीला मनातून आपोआप म्हणतो की अगं एसटी, माझ्या गावी जा, माझ्या आईबाबांना हॅलो सांग, मी ज्या शाळेमध्ये शिकायचो तिथून एक चक्कर मार, सगळ्यांना खुशाली सांग. असं होतं की नाही? माझं होतं. माझं गाव आहे मराठवाड्यातलं परभणी, तिथून मी आलो. मग जाणारी कुठली एसटी पाहिली, तिकडची माणसं पाहिली की माझा ऊर आनंदाने भरून येतो. आणि आज मी खुशका होऊन आलो माहिती का नाही. आज ज्या इथे मॅडम येणार आहेत त्या आहेत लातूरच्या. लातूर आमच्या परभणीच्या अगदी जवळ आहे, शेजारी. चला मग स्वागत करूया फार मनापासून मराठवाड्यातल्या लातूर शहरातून आलेल्या कल्याणीजी मांडवेकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. या 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 खूप मनापासून आपलं स्वागत आहे कल्याणीजी. मी मस्त सुंदर दिसू लागलो बघा. धन्यवाद. धन्यवाद. लातूरला असं बोलतात की नाही? हो येस. जीवला लाव खाऊला लाव. खाऊला लाव. वा वा वा. लातूरला कुठे घर आहे तुमचं? लातूरला प्रॉपर लातूरच्या नंदी स्टॉप मध्ये, शहरातच. नंदी स्टॉप, देशपांडे कॉलनी. पण कल्याणी मॅडम, तुमचं माहेर आणि सासर दोन्ही लातूर? नाही, माझं माहेर आहे नांदेड आणि सासर आहे लातूर. म्हणजे परभणीच्या अगदीच जवळच्या. नांदेडला कुठं? नांदेडला पूर्णा रोडला, म्हणजे फरांदे नगरच्या तिकडे. फरांदे नगरच्या अलीकडे वामन नगर. पत्ता मला माहितीये. माझा अभ्यास बघा, जागतिक भूगोलाचा अभ्यास करून मी या कार्यक्रमामध्ये खवय्यगिरी करतो. वा. कल्याणीजी, आपण काय करता? मी सध्या गृहिणीच आहे. बर. आधी काम करायचं? आधी मी करत होते, लग्नाच्या आधी मी करत होती काम. मग का सोडलं? मुलगी माझी लहान होती आणि मग थोडंसं तिचा हेल्थ इश्यू होता. पण मी आता मस्त बाकीच्या मला ऍक्टिव्हिटीज मध्ये भरपूर इंटरेस्ट असल्यामुळे मी तिकडे असते सगळ्यामध्ये सहभागी. बाकीच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आम्हाला काही कळलं नाही. कोणत्या? म्हणजे रांगोळी असेल, मेहंदी असेल, आर्ट अँड क्राफ्ट असेल, असं कुठे कार्यक्रम असेल का तिकडे जाऊन माईक वरती बोलायचं असेल. आवडतं. अँकरिंग पण करते मी. लग्नाच्या आधी लोकल चॅनल्सला न्यूज अँकरिंग पण केलेली आहे. अच्छा, म्हणजे जे आपल्या शहरामधले बातमीचे. हो, नांदेड जिल्ह्यामध्ये. चला मग तुमची ऑडिशन घेऊ आपण. आम्ही तुम्हाला समोर लिंक देतो, आम्ही सारे खवय्येची. प्रेक्षकांचं स्वागत करा. उभे राहा इथे. 3, 2, 1. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चमचमीत आणि चविष्ट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव, स्वीटनेस पार्टनर. पुरे ताई, माझी नोकरी घालवता आला. पण तुम्ही चांगलं बोललात हो, मला आवडलं. आवडतं ना? फक्त याची आवड आहे का? फक्त याची स्वयंपाक बनवायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं. टेस्टी. हे फार बरं आवडतं तुम्हाला. वा वा, छान. आज आमच्यासाठी काय मराठवाडी झटका आहे? हा, आज आपण लातूरचं स्पेशल जे वेळ अमावस्येला बनवतात ती स्पेशल भाजी, भज्जीची भाजी बनवूया. फार भारी. वेळ अमावस्या हा सण हा फार उत्साहात मराठवाड्यात साजरा केला जातो. याची परंपरा फार मोठी आहे आणि आपल्या शेतामध्ये जाऊन त्या अमावस्येला सगळे नातेवाईक मंडळी जमतात, झाडाखाली बसून वनभोजन करतात. बरोबर. फार छान ही परंपरा. याविषयी सगळं आपण जाणून घेऊया. पण मी तुमच्यावरती नाराज आहे कल्याणीजी. लातूरून येऊ लावू काय तुम्ही? शेंगात चटणी आणलेलं म्हणजे काय बरं आहे? आपल्या माणसाला काही आणायचं की नाही या स्वयंपाकघरात? रब्बीची पिकं ज्या वेळेस येतात त्यावेळेस सगळे शेतकरी त्या काळ्या जमिनीचं आभार मानण्यासाठी तू आम्हाला पीक देतेस आणि आज तुझ्यामुळे आज आम्ही अख्खी जनता पोटभर आपल्या पोटासाठी अन्न मिळू शकतो, हे करू शकतो. त्यासाठी त्यांचा धन्यवाद करण्यासाठी म्हणून ती आपण पूजा करतो. आणि ती मोस्टली लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या ठिकाणी केली जाते. जास्त परभणीतही केली जाते. परभणीत. आमच्या गावचं नाव विसरू नका कल्याणीजी तुम्ही. ओके. तर आज आपल्याला बघायची आहे कल्याणीजींच्या हातून भज्जीची भाजी. या भाजीला एक इतिहास आहे, एक परंपरा आहे, त्याच्या मागे एक श्रद्धा आहे. नेमकी कशी आहे भाजी? साहित्य बघूया, कृतीकडे जाऊया. चला. मराठवाडी स्पेशल भज्जीची भाजी आपल्याला करायची आहे. अख्खा मराठवाडा आणलाय काय तुम्ही साहित्यात? एवढं साहित्य? हा. भज्जीची भाजीसाठी लागणारं साहित्य सांगा. शिजवून घेतलेत वाल. बर. भिजवलेली शेंगदाणे आहेत. बारीक चिरून घेतलेली मेथी आहे. बारीक चिरून घेतलेला पालक. बारीक चिरून घेतलेला कांदा. बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात. काळा वाटाणा शिजवून घेतलेला. चवळी भिजवून घेतलेली तसं शिजवून घेतलेली. हिरवा वाटाणा पण शिजवून घेतलेला आहे. हा आहे चिंचेचा कोळ. बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. हिरवा हरभरा आहे, शिजवून घेतलाय. ब्राऊन हरभरा आहे, तो पण शिजवून घेतलाय. चिरून घेतलेले गाजर. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. गुळाची पावडर. मीठ. हळद. बेसन. बारीक चिरून घेतलेला लसूण. बारीक चिरून घेतलेलं अद्रक. लाल तिखट. जिरे. गरम मसाला आणि मोहरी. फारच छान. भज्जी हे नाव का पडलं असेल?
भज्जीची ज्यावेळेस आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये रब्बीची पिकं येतात त्यावेळेस हे सगळं म्हणजे हरभरा असतो आपला हिरवा हरभरा किंवा वालाचे सोले असतात, वाटाण्याचे सोले असतात, हे सगळे तिकडे फ्रेश असतं, फ्रेश भेटतात शेतामध्ये. मग त्याची ते सगळं एकत्रित करून त्याची आपण भाजी बनवतो, मग ते सगळे एकत्रित करतो, त्यामुळे त्याला भज्जी म्हणलं जातं. आणि मराठवाडी स्पेशल मसाला हा म्हणालात का तुम्ही? बाबू चांगलाच झटका आहे. कशाचा केलाय हा? हा माझ्या सासूबाईंनी मला करून पाठवलेला आहे इकडे, म्हणूनच झटका येतो. भारी छान. मराठवाड्याचा स्वाद तुम्हाला काय सांगू. चला कृती करायची काय. सर्वात पहिल्यांदा आपण कढई घेऊया. बर. तुमच्या साहित्य पाहिल्यानंतर मी एवढी मोठी कढई घेतली. सर्वात प्रथम मी हे जे सगळे घेतलेले आहेत कडधान्य, तर ते सगळे पहिल्यांदा मी एक 60 to 70% शिजवून घेतलेले आहेत त्याला थोडेसे, कारण का नंतर जेव्हा आपण हे सगळं पालेभाजी वगैरे सगळं शिजवणार आहोत तर त्यावेळेस ते अजून शिजणार आहेत, म्हणून आधी थोडंसं शिजवून घेतलं. मग त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊ. तेल घालू. बघा तेल किती लागणार आहे. घ्या थोडंसं अजून, कारण का भाजीमध्ये पीठ पण बस. ही भाजी शेतामध्ये जेव्हा आपण वेळ अमावस्या साजरी करतो तेव्हा केली जाते, बरोबर. पण मग शेतामध्ये तर काही गॅस कढई नाही, मग तेव्हाही काय चुलीवर करतात? तेव्हा ही भाजी चुलीवरती करतात. गवताचे जे पाऱ्या वगैरे असतात त्याच्याने एक असं झोपडीसारखं बनवतात, त्याच्यामध्ये 5 पांडव वगैरे मांडून त्याची पूजा करून मग ती भाजी वगैरे करून तिकडे नैवेद्य दाखवलं जातं. अच्छा, पण मग चुलीवरच केली जाते. तेलात काय घालूया पहिल्यांदा? तेलामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेऊया फोडणीसाठी. तुम्हाला चमचे देतो मी. त्यानंतर मी थोडेसे जिरे घालून घेते. बर. काय हो कल्याणीजी, पदार्थ कधी फसलाय का तुमच्या हातून? हो फसलाय ना. काय झालं होतं? एकदा दोनदा तीनदा भरपूर वेळेस. एकदा दोनदा तीनदा म्हणजे लग्न झाल्यापासून, लग्नाच्या आधी आपल्याला सवय असते. मी तोपर्यंत त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालून घेऊया. आम्ही ब्राह्मण असल्यामुळे आणि माझ्या घरामध्ये माझ्या आजी सासूबाई ह्या ब्रह्मकुमारीमध्ये जात होत्या, त्यांना लसूण कांदा वगैरे चालायचा नाही, त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये कुठेच लसूण कांद्याचा वापर नाही होत. पण मला भाज्यांमध्ये चवीसाठी आवडतो, म्हणून मी आज इथे दाखवण्यासाठी लसणाचा वापर केलेला आहे. त्यानंतर थोडंसं अद्रक, आलं, थोडंसं आपण जरा हे आलं लसूण घातल्यावर मग बाकीच्या गप्पा मारू. घ्या, तुम्हाला कसं योग्य पद्धतीने करून घ्या. हा, तर पदार्थ कुठला फसला होता कधी? माझा हाच पदार्थ फसला होता सगळ्यात पहिल्यांदा. अच्छा, काय झालं होतं? गौरी गणपतीच्या वेळेस लातूरला गेली होती. तर लातूरला गेल्यानंतर मग मी आजींना सांगितलं आमच्या, आजी ती भाजी खूप सुंदर झाली होती आणि मला ती खायची आहे आणि परत बनवायची. तर मग आजींनी सांगितलं मला की ती आपण वेळा मावशीला करतो भाजी, पण मग मी थोडीशी झाली की आता मला त्याच टायमिंगला म्हणजे त्यावेळेसच खायला मिळेल म्हणून. त्या बोलल्या असं काही चिंता करू नको, आपण जरी वेळा मावशीला भाजी बनवली तरी वर्षभर आपण ही भाजी बनवतो, कशी बनवतो ते मी तुला सांगते म्हणे. मग त्यांनी मला ती पद्धतीने सांगितली भाजी की कशा प्रकारे बनवायची असते ते. पण त्यांनी मला एक अट घातली, ही भाजी जर तुला खायची असेल तर मी तुला पूर्ण रेसिपी सांगते, ती रेसिपी तू लक्षात ठेवायची, ते सगळं साहित्य जमा करायचं आणि तूच ती भाजी बनवायची. मग त्यानंतर मी भाजी बनवायला सुरुवात केली. भाजी सगळं व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे सगळी रेसिपी मी बनवली, सगळं केलं. मला नंतर क्लिक झालं का मी मीठच नाही घातले भाजीमध्ये, आणि पानामध्ये भाजी तर वाढून दिलेली होती सगळ्यांनी. छान. पण मी त्यावेळेस काहीच नाही बोलली. आजी सासूबाई बोलल्या का तू बस जेवायला. मी म्हटलं नाही तू बस जेवायला. मी जेवली, बघते तर काय त्याच्यामध्ये मीठ लागलं मला खाल्ल्यानंतर. आजींना विचारलं का आजी मी तर ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं, तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणतात हो मला माहिती आहे. मी जरी लांब बसून तुझी रेसिपी बघत असेल ना तर माझं बरोबर लक्ष होतं की तू त्याच्यामध्ये काय घातलेस आणि काय नाही घातलेस. अरे बापरे.